सांगितलेले भगवान महादेवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे व उपाय दही भाताचे विल्लेपन करून शिवपिंडीस पूजन केल्यास विविधता नाश पावतात. चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. त्यानंतर तेथे बसून ओम नमः शिवाचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल. जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचा जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तोभ्यम म्हणून महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा. देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्याला लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करावा. यामुळे घरात शांतता कायम राहील. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तींनी दररोज बेलाच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलांना पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. सकाळी शिवदर्शनाने पाप शालन होते. दुपारी शिवदर्शनाने केल्यास संत जन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास सप्त जन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो.